चला भाऊ, आलो होतो खालच्या वावरात, सगळ्या नाळे आता गोळा झाले तिथपर्यंत. आता घेतो याच्यात मस्त रोटा मारून. हे झाडं पहिले असे करून घ्यावं लागते ना भाऊ, तर सगळे रोट्यात जायचे झाडं. त्याला 1 2 3 4च लाईनी आहेत होत्या लगेच. सगळ्या नाळ्या काढल्यात आता. दोन्ही कोळी झाल्यावर का तिथं, पण विषय आज झालं की त्याचं पूर्ण डिझेलच संपलं. लक्षातच नव्हतं डिझेल संपलेलं आहे त्याचं. बाबा गेले तर आणायला, तवर बसलोय आता मी इथं. बाबा कवाचे गेले बरं का, बाबा मी आलेच म्हणलं डिझेल आणायला जातो मी, कारण की ते संपणार आहे. तवर आता खाऊ केळी इथे पिकलेली दिसतीये, कशी लागते काय माहिती. बघा हे पक्षी असे खातात, एक दुसरी एक पिकलेली. चला बघू. केळी एकदम मस्त आहे बरं का. आता किडलेली काढली ती, म्हणलं माशाला टाकाव थोडी, तर तिथं मासे टेकून सुद्धा द्यायन तिला, खाली पडली का लगेच खातात. बघा आता तेव्हा लगेच तिला वाकडं तिकडं करायला लागले, कसे खातात. के कवर खाता. चला मी बघतो टेस्ट कशी आहे आपल्या केळीची. एकदम नॅचरल, एकदम नॅचरल. कार्पेटवाने अजिबात नाही लागू राहिली. एकदम नॅचरल, एकदम नॅचरल साखर. उगं काहीतरी साखर नसते का उगं बारीक, तशी साखर आहे. एक नंबर. चला आता बाबाची वाट बघू. परत आपल्याला ते शेडचं माप घ्यायचं आहे, तुम्हाला मी म्हणलं होतं ना. तिथं झालंय बरं का डिसाईड. आता जिथं आपल्याला 60 फूट बाय 16 फूट करायचं होतं ना, पण तिथं विषयात झालं की 60 फूट घेतलं का आंबेच झाडमध्ये येऊ राहिले. आपल्याला ते काढायचे नाही, सावलीसाठी ठेवायचे ते, आणि आपल्याला आंबे बी भेटते त्याच्यासाठी. त्याच्यामुळे 40 बाय 16चं माप काढले, तिथं करायचं आहे आपल्याला शेड. आता पत्र्याचे वगैरे भाव बघून येऊ आपण, काय आहे काय नाही, म्हणजे आपलं बजेट काढू सगळं. मग आहे ना लोखंड आणायचं आहे. दिवाळीपर्यंत एखाद्या वेळेस आपलं शेड पूर्ण कोंबड्या बिंबड्या बसून जातील, असा प्लॅन आहे. पुढं मागं होऊ शकतो. चला माप काढू आधी. माप तर बघावं लागेल आधी, शेड तर उभं करावं लागेल कसं आहे काय नाही, मग बाकीचं बघू आता. चला चला भाऊ, झाला आता मारून रोटा. चला घ्या नाळ्या, नाळ्या घ्या ना बसून. नाही नाही, ते पाईप आणि चेन बसायचं, पण नंतर येतो ते घ्या अगोदर येतो, आपण येऊ तिकडून नंतर. बरं मग येऊनच आपल्याला संध्याकाळी नाही तर उद्या सकाळी करावं लागेल. काय नाही, ते क्रमावर ठेवलेले आहे आता मस्त पैकी. वडून धरायचं पुढे ते चाक हे घ्या आपलं. हा चला भाऊ, आता आलो होतो बघा. इथून पत्र्यांत घेतलेत, आपली गाडी गेली पुढं पत्रे आणि पोल घेऊन. मला जायचं लवकर. मुरली बाबाची गोळी घ्यायला आलो होतो मी, त्यांची दाढ दुखती त्याच्यामुळं पहिलं मला पत्र्यांनी उतरून घ्यावं लागते, मग बाकीचं काम करावं लागेल. आता कशाला गरम झालं काय ते लगेच? बघ ना. अरे असा कसा दिला कडे जॉईंटचा? काय जॉईंटचा दिला? हा जॉईंट हाला. चला घ्या. कसं घ्यायचं आता? आता असे करून घ्यावं. करा उल्लेर म्हण त्यांना, उल्लेर करा म्हणा. चला इथं घेऊ टाकून आता. मग इथंच कलर देता येईल मला. सिमेंटच्या 2 गोण्या राहिल्यात. मला वाटलं होतं आणतात का नाही, मी त्यासाठी ते थांबलो होतो, पण आले तुम्ही घेऊन. बरं झालं ते. पत्रे बी झालेत आता, पोल पण झालेत उतरून. झाली भाऊ गाडी चालू. गडी असं आहे का, उतरू सुद्धा लागा ना भाऊ. दुसरे ड्रायव्हर उतरू लागत ह्यो गडी आम्हालाच उतरायला लावून राहिला. पण काळे भांगार हात झाले. आता आहे ना काळे भांगार, पण उतरू लागलं पाहिजे. त्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला इथं काहीच गवत दिसणार नाही. शक्यतो हे पुढचं हिरवं दिसन बरं का, पण ते लाल दिसतंय ना, ते पूर्ण सपाट होऊन जाईल तिकडचं. कारण की ते पूर्ण काढून टाकायचंय शेडसाठी आपल्याला ते लागणार ते. आता गोलून मी चाललोय घास काढायला. चल होय पुढं, पुढं व्हायचं. सशेधर ना एखादा असला तर पळ ना. चल होय पुढं, हो पुढं चल.
शेळ्याला आरडू राहिल्यात. मला इकडं बघितलं घास काढायला आलोय मी. घास काढलं का आपलं रोजच्या प्रमाणे जायचंय खाली. शेवरी तेव्हा त्या दिवशीच्या जिथून तोडल्या होत्या ना तिथलं काहीच सबूत नाही राहिलं आता. मस्त उगल्यात त्या, किती मस्त झाल्यात. चला आता ह्यो वाफत कापायचा एक अख्खा. मला आहे ना ह्यो कापूस तर आजी बाबा येते बी बरं का, कारण की आज पण कमीच काढते, 100 काढते ते. मला गेल्या फक्त एक 20-30 राहतात आणि त्या काढते ते तर मग मी बाकीच्या ट्रॉलीमध्ये भरतो कोथिंबीर घरी घेऊन येतो. काय टेन्शन नाही तेवढं. आता हे काढायलाच मला वेळ लागेल. तिकडची मका पण काढायला सुरुवात करावं काय माहिती बाबा, लई येड्यावानी राडा झालाय. चल ते मकाचं सायलेज करून टाकावं काय, मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. सायलेज करून टाकू, कारण की हे जे गवत नाही ना आता, हे गवत भरपूर होईल शेळ्यांना गाईला. त्याचं सायलेज करून टाकावं माझ्यामध्ये. सायलेजच म्हणतात ना त्याला, मुरघासच करून टाकावं माझ्यामध्ये. चला जाऊन द्या, आता सावली आली मस्तपैकी. मी लागतो कापायला, करतो चालू. हळूहळू जातो तिथं. आता काय मस्त उगला इथं, आणि इथं सगळा राव घास खाल्लाय सशांनी. आता याचं काय चाललंय तिथं, काय गोल्या काय. चला भाऊ, आता घास पण टाकून झालाय, यांचं आवरून पण झालंय सगळं एकदम ओके मध्ये. अंधार पण पडलाय तिकडं, आज लय लेट झालं मला तिकडं जायला. चला आता जातो. बघा सूर्य सुद्धा मावळलाय पूर्ण. हे सिमेंटचे गोणे आत घ्यावं लागते आणि बोर रात्री थेंब आले थोडेफार 2-4 जरी सगळे असे येऊन जाते. ते पत्रे वगैरे उद्या कलर द्यायचा आहे पोलला, उरलेला कलर देऊ ट्रॉलीला देऊन मग टाकू. चलो अभि. झाली भाऊ कोथिंबीर आता फायनली. ठीक आहे ना, 2-4 दिवसाचीच राहिली सगळी. व्हिडिओ अजून बनवायचा राहिला आहे मला. तुम्हाला जो म्हणलं होतं ना मी, पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे मी आपल्याला ठिबकला आणि त्याला सगळ्याला किती खर्च येणार. प्रॉपरली तो व्हिडिओ हिंदीमधून येणार आहे, कारण की जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे, जास्त लोकांना तो व्हिडिओ कळायला पाहिजे. त्याच्यामुळं की बाबा शेतीत आपण प्रॉफिट बी कमवू शकतो. आता इथं आहे ना मला रोटा मारावा लागेल, आज इथं मारून घेतला आहे, त्याच्यामुळे तो व्हिडिओ आहे ना मी लवकरच करणार आहे. आता ही कधी संपणार आजी कोथिंबीर सगळी आपली, हो बाबा. अरे देवा, तरी गुरुवारी संपन आहे ना बाबा. गुरुवारी संपन, पुढच्या रविवारपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल एकदम प्रॉपर मध्ये. किती झाल्या जोड्या आता, शेवट बघ कोथिंबीर किती मोठी व्हायला लागली. व्हिडिओ तर हात किती लांब घ्यावं लागू राहिलाय. गोल्या एवढी कोथिंबीर झाली इथं, गोल्या कोथिंबीर वडी खाऊ वाटली होती, त्याच्यामुळे आता घेतली आपण कोथिंबीर घरी. एवढा मोठा भेळा नेला तर बापरे. चला आता भरली सगळी कोथिंबीर, आजी बसल्यात, बाबा गाडीवर येऊ राहिले. चला तर म्हणजे मग आजचा व्हिडिओ आपण इथं संपतो. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता बाय बाय.